नमस्कार मित्रांनो, मी रोशन आरेकर आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल एम टाउन रोशनमध्ये. 2026ची सुरुवात झालेली आहे. तर आणि 2026मधली आपली पहिली राईड आपण प्लॅन केलेली आहे. मी आणि अंकित जो हरिहरेश्वरच्या व्लॉगमध्ये जो माझ्यासोबत माझा राईड पार्टनर होता तो, तर आम्ही दोघं जात आहोत गुहागरला. गुहागरला ह्यासाठी जातो आहेत कारण का 2 स्पॉट आपल्याला कवर करायचे आहेत. त्यामुळे आपण जो डेस्टिनेशन सिलेक्ट केलेला आहे तो गुहागरचा केलेला आहे. आणि 2 दिवसानंतर, अवघ्या फक्त 2 दिवसानंतरच आपली राईड आहे. आज बुधवार आहे. शनिवारी आपण आपल्या राईडवरती जाणार आहोत. शनिवारी पहाटे आपण 5 वाजता निघणार आहोत. तर त्यासाठी असा विचार केला की राईडच्या आधी, बिकॉज एवढे महिने आपला व्लॉग आला नव्हता, त्याचं हे रिझन होतं की आपला गोप्रो खराब झालेला. कारण का गोप्रोचा एवढा बॅड एक्सपिरियन्स आहे ना मला, की गोप्रो हा माझ्याकडे कमी आणि तो सर्व्हिस सेंटरमध्ये जास्त होता. म्हणजे जिथे पण आपण कॅमेरा शॉपमध्ये गोप्रो रिपेअर करतो ना, तिथे तो जास्त होता. तर आता फायनली तो मला रिपेअर करून, सर्व्हिस करून भेटलेला आहे. आणि त्याची टेस्टिंग, जाण्याआधी त्याची टेस्टिंग मी करतो आहे. त्यामुळे मी हा छोटासा व्लॉग ऑफिसमधून जस्ट सुटलो आहे आणि मी आता घरच्या दिशेने जातो आहे. तर बोललो आरे कॉलनीमधून जाताना आपण एक व्लॉग बनवूया करून, तर जेणेकरून आपल्याला पण समजेल की खरंच हा गोप्रो आपल्या राईडवरती घेऊन जाण्यालायक आहे की नाही ते. त्यासाठी मी व्लॉग बनवतो आहे. आणि राईडला फक्त आम्ही दोघंच जातो आहे. राजेशदाचा आणि अंकित पालकरचा पण प्लॅन झालेला, पण राजेशदाला सुट्टी नसल्यामुळे प्लॅन त्यांनी कॅन्सल केला. कारण का तो ह्याच महिन्यामध्ये एंडिंगला राजापूरला जाणार आहे. तर त्याला ऑफिसमधून सुट्टी नाही मिळाली, त्या कारणामुळे त्याने कॅन्सल केला. तर आमच्या दोघांचं तर फायनल आधीपासून होतंच, अंकितचं आणि माझं. 2 अंकित आहेत, अंकित शर्माबरोबर मी जातो आहे. तर आणि ह्या राईडसाठी मी खूप उत्सुक आहे. ह्याच्या आधी पण राईड केलेले आहेत, पण 2026मधली ही आपली पहिली राईड आहे. आणि ह्या राईडसाठी थोडीफार का ना होईना पण मी शॉपिंग केलेली आहे. जसं की मी याच्या आधी कधीच मी रायडिंग बूट्स वगैरे कधी घातले नव्हते, पण या राईडसाठी मी रायडिंग बूट्सची शॉपिंग केलेली आहे. आणि त्याचबरोबर छोटी एक टँक बॅग घेतलेली आहे, जी अंकितनीच मला दिलेली आहे. टँक बॅग घेतली आहे. आणि गोप्रोच्या तर भरोशावरती मी नाही आहे, तर त्यासाठी ओस्मो 360 कॅमेरा आपण अरेंज केलेला आहे. तर ह्या राईडला आपल्याबरोबर एक अल्टरनेट कॅमेराच बोलेन, बिकॉज तो प्रायमरी कॅमेरा केला असता, पण त्या कॅमेऱ्यामध्ये जो माईक अटॅच होतो C पिनचा, तो माझ्याकडे नाही आहे. आणि गोप्रोसाठी मी माईक सोनीचा परचेस केलेला आहे. त्याचा जो मॉडेल नंबर आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. आणि खरंच याची मी माईक टेस्ट केलं आहे. या गोप्रोमध्ये माईक टेस्टिंग झालेली ऑलरेडी, आणि एवढा क्लिअर व्हॉईस येतो ना याच्यामध्ये. तर ह्या वेळेला खूप धमाल येणार आहे. तर फक्त 2 दिवस उरलेले आहेत राईडसाठी. आणि आपली बाईक पण सर्व्हिस करून मी आणलेली आहे. फक्त हिला एकदा वॉश करून घेतो जायच्या आधी, जेणेकरून गाडी आपली चमकेल एकदम. हीच गाडी घेऊन जातो आहे मी, सुपर मीटर घेऊन नाही जात आहे. बिकॉज आमचा जो प्लॅन आहे तो दापोली मार्गे जाण्याचा आहे. दापोली मार्गे जाणार आम्ही, दाभोळ मार्गे. दापोलीतून जाऊन दाभोळ मार्गे जेट्टी मार्गे जाणार आहे. तर सकाळी 5ला आम्ही निघू. बघूया किती वाजेपर्यंत पोहोचू. आणि 2च जण असल्यामुळे ब्रेक पण खूप कमी होतील. तर ट्राय करूया आपण गुहागरला एक 12पर्यंत अंदाजे आपण पोहोचू. त्याच्या आधीच पोहोचण्याचा प्लॅन आहे. तर बघू कसं काय ते सॅटर्डेचं. तर हा व्लॉग बनवण्याचा हा एकच उद्देश होता की मी राईडला जातो आहे हे मला तुम्हाला सांगायचं होतं. कारण का जसं मी मगाशी म्हणलो की व्लॉग आला नाही आपला, खूप महिने झालं चॅनलवरती. तर यापुढे कंटिन्युटी नक्कीच असेल, बिकॉज गोप्रो जरी खराब झाला तरी अल्टरनेट ऑप्शन मी अरेंज केलेलं आहे. तर हा नाही तर तो कॅमेरा घेऊन जाऊया आपण. आणि आज मकर संक्रांत पण आहे, तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि संध्याकाळ झालेली आहे, वाजलेले आहेत 6 वाजून 10 मिनटं झालेले आहेत.
आणि संध्याकाळचा जो आरे कॉलनीचा हा दृश्य आहे ना एकदम भारी. कारण का ऑफिसला जायला हायवेने पण जाऊ शकतो, पण मी कधी पण प्रेफर जो करतो तो हाच रूट प्रिफर करतो. बिकॉज मला आरे कॉलनीमधून जायला खूप आवडतं. थंड हवा लागते एकदम मस्त छानपैकी. आणि तुम्ही बघू शकता ट्रॅफिक पण नसते आरेमध्ये एवढी. इथे जरा पुढे टर्निंगला असेल तर असेल थोडीफार, बट नॉर्मली तर ट्रॅफिक नसतेच कधी. आणि राईडला जाणाऱ्या जेवढ्या पण काही ॲसेसरीज आहेत, छोट्या मोठ्या काना होईना, मी सगळ्या घेतलेल्या आहेत. आणि रायडिंग बूट्स मी जसं मगाशी बोललो, हे बघा हे रायनॉक्सचे रायडिंग बूट्स आहे. मी नंतरला त्याचा पण एक व्हिडिओ ह्याच्यामध्ये ह्याच व्लॉगमध्ये अपलोड करेन. तर थोडं बाचकायला होतं आहे बिकॉज मी फर्स्ट टाईम वेअर करतो आहे आणि बाईक राईड करतो आहे बूट्सवरती. तर थोडं गेअर लिव्हर आणि क्लच लिव्हर थोडं बाचकायला होतं आहे, पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. त्याचीसुद्धा आपण 2 दिवस आता कंटिन्यू मी ऑफिसला जाताना हे रायडिंग बूट्स घालूनच जाणार आहे, जेणेकरून मला सवय होईल त्याची आणि बूट्स पण थोडे फ्री होतील त्यामुळे. आणि माईकचा जो आवाज आहे ना तो एकदम क्लिअर आहे. कारण का मी मगाशी पण ऑफिसला जातानासुद्धा एक छोटंसं असं माईक टेस्टिंगसाठी एक काहीतरी बोलत होतो माईकवरती, आणि ऑफिसमध्ये जाऊन बघितलं ना तर त्याचा व्हॉईस एकदम क्लिअर आहे. तर खूप उत्सुक आहे. शनिवारी धमाल येणार आहे. शनिवार रविवार 2 दिवसाची राईड आहे ही. शनिवारी जाणार आम्ही गुहागरला. तिथे काय हॉटेल्स वगैरे बुक नाही केलेलं आहे, माझी आत्याच राहते, त्यामुळे आत्याच्या घरीच थांबणार आहे आम्ही. आणि शनिवारची रात्र आम्ही आत्याच्या घरी थांबणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मग लंच वगैरे करूनच मग आत्याच्या घरातून निघू. मग रात्री आपण आरामात आलो तरी काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे मंडेला आपण जॉबला जाऊ शकतो. तर ह्याच माहितीसाठी मी हा व्लॉग बनवलेला. तर आता घरी जाऊया आपण. आज इथे नाही आहे ट्रॅफिक, मला वाटलं इथे असेल ट्रॅफिक. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया आपण शनिवारी राईडला जाताना. त्यासाठी सगळी माझी पूर्वतयारी झालेली आहे. फक्त आपले 2 दिवसाला किती कपडे लागणार आहेत ते तेवढे घ्यायचे, बॅगेमध्ये भरायचे आणि कल्टी मारायची. तर भेटूया आपण सॅटर्डेला आपल्या मोटो व्लॉगवरती. चलो बाय बाय.